so much. Thank you so much, Machindra. Thank you so much, Ashok Naik. तर पहिलं षटक इथे मात्र सुरू होते. आपण सामना बघत आहोत. मैदानाच्या आतमध्ये नवीन सामना इथे सुरू झाला आहे. दोन संघ एकमेकांसमोर फाईट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आझमी टायगर ठाणे आणि त्यानंतर गुमटेश्वर मडगाव या दोघांमध्ये फाईट होते. एक चांगली संधी असेल ती म्हणजे आझमी टायगर्स ठाणे संघाकडे पहिल्या सामन्यात ते पराभूत झालेत. या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल. खूप मोठ्या मार्जिनने मात्र सामना जिंकावा लागेल. पण कालसुद्धा आपण चित्र पाहिलं आहे की एका पूलमध्ये एका गटामध्ये तिन्ही संघांनी फक्त एक एक सामना जिंकला आणि त्यामुळे शेवटच्या टप्प्यात आम्हाला बॉल आउट पाहायला मिळाला. तर पंच सिग्नल करते सामने ते सुरू होतोय. पहिल्यांदाच आपण पाहतोय की कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पहिलं षटक हाताला जात आहे आणि गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल तो मयूर बोरकर. आघाडीला मयूर दातीलकर स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात. फलंदाज आहेत ते अर्षद राया जे स्ट्राईकला आहेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर दातीलकर. ऑल द बेस्ट. मागच्या सामन्यात अर्षद राया अप्रतिम फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. SPL सीझन 15 पहिला चेंडू बॉटम हँड खूप चांगला वापर करत असताना टप्पा पडल्याने चेंडू जसा आतमध्ये येतोय बॅट अँड पॅड एकत्र आणलं. चेंडूला समोर खेळत असताना फक्त चेंडूला स्टिअर केले पॉईंट रिझनमध्ये. तिथून मात्र एकदा कंप्लीट केली फलंदाजाने. एका धावेने इथे अर्षद राय खातं उघडतोय. धावसंख्या धावफलकावर 1. तुम्ही आता आघाडीला आलेत हे दोन फलंदाज. आज एक वेगळी सुरुवात हवी आहे दुसऱ्या सामन्यामध्ये म्हणजे आझमी टायगर ठाणे या संघाला. स्ट्राईक एंडला मयूर दातीलकर. थांबून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय मागे जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षण तिथे खराब झालं आणि चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय फायलिंग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. हे तर या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आहे. शीर्षक गीत आहे. SPL सीझन 15 2020 अँड 2021. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. फटका फसलाय. मिस टाइम फटका. मिड ऑफ मध्ये सुंदर झेल टिपला जातोय आणि इथे झेल टिपलाय नरेशने आणि काय झेल टिपत असताना पहिलाच धक्का दिलाय तो मयूर दातीलकरच्या स्वरूपामध्ये. म्हणजे सनशाईन क्रिकेटर्सचे सुशांत नाईक त्यांनीच मात्र हे कंपोज केलेलं गाणं आहे. त्यांचा सुद्धा तुम्ही आवाज सुद्धा या गाण्याचा ऐकत आहात. आणि खास करून तर भोपरच्या विनोद पाटील यांच्या माध्यमातून हे गाणं लिहिलं गेलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर पहिलं इथे मात्र धक्का लागला मैदानावर तो मयूर दातीलकरच्या स्वरूपामध्ये. दोन्ही सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून काहीच एवढा खास इम्पॅक्ट पाहायला मिळाला नाही. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही पाहता सर्कल जर आपण कंपेअर केलं गौरव तर कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या कंपॅरिझनमध्ये इथे 30 सर्कल थोडंसं मोठं आहे. त्यामुळे हे इनफिल्ड जे होते ते भेदाचा प्रयत्न मयूरचा होता तो मात्र फसला आणि फटकासुद्धा फसला आणि जेलच्या स्वरूपात इथे मात्र बाद झालाय. पहिलाच धक्का लागलाय. पागायचा तिसरा क्रमांकाची केली मयूर बोरकरने. 2 धक्के 2 चेंडू दिलेत. चौकार निश्चित आला होता तो सुद्धा फटका मिस टाइम होता. लिडिंग एज लागली होती. चेंडू मग तुम्ही पाहता शॉर्ट फाईन लेगमध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला. त्या खेळाडूला लगेचच पुढच्या चेंडू रिप्लाय करत असताना पुढच्या चेंडू लगेच त्याला झेलच्या स्वरूपात बाद केलं आणि इथे मात्र एसटीच्या मागे झेल त्यासाठी कॉड बिहाइंडच्या स्वरूपात बाद केलंय ते आघाडीचा फलंदाज अर्षद रायाला. तर 2 विकेट डाऊन. स्कोर मोज ऑन ओनली 5 रन्स. बघायचं इथून मात्र कशा प्रकारे कमबॅक करणार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज. आसिम न्यू बॅट्समन इन. तसाच हा गोलंदाज त्या ठिकाणी मधल्या एसटीवरचा चेंडू टप्पा पडतोय बाहेर येतोय आणि राईट हँडर बॅट्समनला असे चेंडू वारंवार सतावतात. खूप सुंदर गोलंदाजी सर पहिल्या षटकात. पुन्हा एकदा प्रसाद सर यांच्याकडे वळूया मॅचमध्ये. नाही गोलंदाजी आता म्हटल्यानंतर मला थोडंसं आता लक्ष विचलित करतं आपल्या लाडक्या रसिकांचं. कारण लवकरच आता रणजी ट्रॉफीचा 87वा पर्व इथे सुरुवात होणार आहे. जानेवारीमध्ये नवीन वर्षामध्ये हे सीझन सुरू होईल. कारण कोविडचा मुश्ताक अली ट्रॉफी हे सुद्धा मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. पण खास करून उल्लेख करेन की गोवा रणजी टीममध्ये एक खास करून एक नवीन गोलंदाज दाखल झाले म्हणजे अशोक दिंडा. तुम्हाला नवीन सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. ड्राईव्ह केलाय चेंडूला गुलशान. टोपण नाव मेंडिस आहे खेळाडूचं. एक धाव कंप्लीट करतोय चेंडूवर फलंदाज. धावसंख्या पुढे सरकवतो धावफलकावर. विराज मला सांगतात 7 धावा.
गुलशान चिखलाजी उर्फ रबाडा. हवेमध्ये चेंडू कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जज्ज आहे, थोडंसं वाईडी सरकले मिड ऑफ वरून आणि काय झेल टिपलाय आणि काय गोलंदाजी मात्र धार पाहायला मिळते या षटकामध्ये, या सामन्यामध्ये. फलंदाज बाद. थँक्यू बाबूराव देसाई आमचे अप्रतिम संगीत आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत. पण जसं मगाशी अशोक नाईक यांनी उल्लेख केला की एक दांडगा संघ आहे, मजबूत संघ आहे आणि ती मजबूती, ती दांडगा पण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मला गोलंदाजीतनं पाहायला मिळते. एक जबरदस्त धार आहे गोलंदाजीमध्ये आहे. पहिलं षटक आपण मयूर बोरसकरचं बघितलं, नंतर गुरुशांतचं अप्रतिम षटक ज्याने सुरुवात करून दिली आपल्या संघाला आणि जवळजवळ तिसरा धक्का लागला आहे तो आझमी टायगर ठाणा या संघाला. कॉन्सन्ट्रेटची खूप गरज आहे, एकाग्रतेची गरज आहे मात्र आझमी टायगर संघाच्या फलंदाजांना. गुरुशांत वाईट आउटसाइड द ऑफ स्टंप, भरपूर चेंडू बाहेर स्विंग होतोय, वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात पहिलीच धाव इथे नोंद केली जाईल विराजकडून. गुरुशांत चिखलागी उर्फ मेंडिस. गुडलेनचा चेंडू होता, समोर खेळण्यासाठी भाग पाडलाय, अजून एक झेल उडाला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय ड्रॉप. लॉट्स ऑफ ॲक्शन इन द ग्राउंड. चेंडू एवढा उंच गेला की जवळजवळ तो डोक्यावरच होता, कारण डोक्यावर सूर्य आहे आणि त्याला जज करताना, त्याला सावरत असताना किंवा एका हाताने सूर्य झाकवत असताना झेल घेण्याचा प्रयत्न खूप रेअरली बघायला मिळतो. तो प्रयत्न खूप सुंदर होता, पण त्यापूर्वी काय होतं की झेल तर सुटला आणि 2 धावा सुद्धा मारता मिळतात फलंदाजाला. 2 धावेच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली, ती दुहेरी अंकामध्ये, पहिल्यांदाच डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावर. ओ द विकेट. ऑन साईडला थोडासा ऑर्थोडॉक्स फटका होता, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगमध्ये, झेल टिपलाय आणि चौथा धक्का लागलाय तो आझमी टायगर. इथे मात्र ठाणा या संघाला 10 या धावसंख्येवर अप्रतिम झेल टिपलाय तो अक्षयने. सर दुपारच्या सत्रात सामने असतात, हल्ली बरेचसे खेळाडू गॉगल पण लावतात, कारण दुपारच्या सत्रात हा त्रास जाणवतो. मी म्हणेन की आणखी खेळाडूला मी भरपूर वेळा बघितलंय, सोमेश हा खेळाडू भरपूर वेळा गॉगल लावतो, एक चिकना चेहरा. आणि या ठिकाणी सामन्यात मात्र गुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघ अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, गोलंदाजीला क्षेत्ररक्षक साथ देत आहेत, एक झेल सुटलाय बघूया. त्याचबरोबर आणखी खेळाडू सर या ठिकाणी मी नाव आवर्जून घेतो बऱ्याचदा, राहुल द्रविडबद्दल आपण जसं म्हणतो की मोठा खेळाडू आणि त्याचाच माणूस म्हणून मोठा एक जंटलमन क्रिकेटपटू. आणि गोव्यात मी सर म्हणेन की भरपूर खेळाडूंना उल्लेख करतो, नावं घेतो, आणि त्यात नरेश असोर्णेकर हा या मैदानात खेळतोय, जो खेळाडू अतिशय एक जंटलमन खेळाडू म्हणून ओळखला जातो. कधीही पंचांकडे बघत नाही, निर्णयाकडे बघत नाही, असा नरेश असोर्णेकर गुमटेश्वर मडगावचा मी म्हणेन की तो अगदी कणा आहे या स्पर्धेत. नाही, त्यासाठीच म्हटलं जातं क्रिकेट इज अ जंटलमॅन्स गेम. तुम्ही रिस्पेक्ट करा ऑफिशियलचा, तुम्ही रिस्पेक्ट करा आयोजकांचा, तुम्ही रिस्पेक्ट करा स्कोररचा, तुम्ही रिस्पेक्ट करा तुमच्या सर्व लाडक्या समर्थकांचा, सपोर्टर्सचा. दॅट्स वाय यू कॉल द जंटलमॅन गेम. गोलंदाजी मार्कवर चौथा गडी बाद झालाय. बघायचं सतीश शेट्टी मैदानाच्या आतमध्ये येतोय 6व्या क्रमांकावर. थांबून खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑन रिजनमध्ये, थोडीशी मिसफील्ड झाली पण एकच धाव मिळेल या चेंडूवर. सतीश शेट्टी मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये जबरदस्त प्रभुत्व दाखवलं आपल्या गोलंदाजीतून, आणि जी विकेट त्या संघाला हवी होती जागृती 11 डोंबिवलीच्या अगेन्स्ट, ती मात्र विकेट सतीशने मिळवून दिली होती. पण आता मात्र पहिल्यांदा फलंदाजी करावी लागते या संघाला. बघायचं आहे संघ थोडासा अडचणींना कोण इथे सावरते आपल्या संघाला. बॉटमचा अप्रतिम वापर, गुड बॉलिंग, रायझिंग डिलिव्हरी, डिंग डॉंग, वॉर्निंग बेल. त्याचा अचानक चेंडू उसळी घेतोय, अचानक चेंडू राईज होतोय आणि खूप काही प्रश्न इथे विचारून जातो सतीश शेट्टीला. अप्रतिम चेंडू या षटकात गुरुशांतने मात्र खूप इम्प्रेस केलं. षटक हाताला अवघ्या 5 धावा आणि 2 गडी बाद हा स्पेल राहिला तो म्हणजे या षटकामध्ये, आणि 2 षटकाखेर धावसंख्या अत्यंत माफक 5.5ची गती, 11 धावा धावफलकावर. सर गुरुशंत ज्याला मेंडिस या नावाने ओळखलं जातं आणि गेली 5 वर्ष सातत्याने मी बघतोय हा खेळाडू, बघतोय प्रजेश उर्फ विकी नाईक बघतोय, दिवसेंदिवस या खेळाडूत भरपूर सुधारणा होत चालली, गोलंदाजीत, फलंदाजीत.
आणि हा तर एक स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. फलंदाजांची परीक्षा या मैदानात नक्की या ठिकाणी सर बघायला मिळते. अतिशय चांगली मॅच दुपारच्या सत्रात या ठिकाणी या दोन दर्जेदार दोन तुल्यबळ संघादरम्यान. तर मयूर बोरकरच्या हातात पुन्हा त्या चेंडू सोपवलाय. गोलंदाजीसाठी ते येत आहेत. पॉवरचा पहिल्या षटक हाताळलं. धावा खर्च केले, त्या 6 2 गडी बाद केले. पण अशी एक वेळ भारतीय संघावर आली होती जेव्हा 1983चा वर्ल्ड कप होता आणि दूरदर्शनचा स्ट्राईक असल्यामुळे तो सामना आपल्याला पाहायला मिळाला नाही. भारत वर्सेस झिम्बाब्वे 17 धावसंख्येत तब्बल 5 गडी बाद झाले ते भारतीय संघाचे आणि तिथून मात्र सामन्याला कलाटणी जी मिळाली. संघनायकाने 132 चेंडूत 175 धावांची अशी जी इनिंग खेळली आणि तिथून मात्र आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. तसा कपिल देव निकष बघायचा आहे आझमी टायगर या संघामध्ये आहे का. उलटा चेंडू होता, दिशा देऊ शकले नाही. वाईट बॉल कॉल केले पंचांनी. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते, थर्ड मॅन बाउंड्रीच्या जवळ जवळ बाहेर निघून गेलाय. बघायचं आहे पंच याच्यावर सिग्नल काय करतात. वाईट बॉल, वाईट +4 अक्षरशः बोनसच्या 5 धावा. गेंद ने यहाँ पे हरकत की और हरकत में ही बरकत मिल गई. चेंडू तो एक एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला मयूरने आतापर्यंत. मागच्या षटकामध्ये त्याने एकही चेंडू अतिरिक्त टाकला नाहीये, पण इथे अतिरिक्त चेंडू टाकला तो टाकला, मिसफील्ड झाली आणि चौकार सुद्धा पाहायला मिळाला. धावसंख्या 16. ऑन साईडला चेंडूला प्लेस केलंय. शतश खूप दूरवर आहे, एकदा तिथे पूर्ण झाली आहे. बघायचं 2 धावाचा प्रयत्न असणार का, पण सतीश शेट्टीने दिलाय नकार. कारण त्यांना माहिती आहे की ऑलरेडी विकेटची पडझड झाली आहे. विकेट मात्र इथे भरपूर मात्र बाद झालेत आपल्या संघाचे. अशा मुमेंटला 6 षटकांचा सामना आहे, 3रं षटक सुरू आहे. अशा मुमेंटला डाव सावरणं आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करणं, विकेटवर थांबणं खूप महत्त्वाचं असेल आणि सतीशकडे तो सेन्सिबल गेम आहे. बघायचं सतीश आता मात्र कशाप्रकारे फेस करेल तो इथे गोलंदाज मयूर बोरकरला. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. 17 मगाशी 17 धावेचा उल्लेख केला. भारत वर्सेस झिम्बाब्वे 17 लॉस ऑफ 5 आणि इथे मात्र 17 लॉस ऑफ 4 अशी परिस्थिती आहे ती आझमी टायगर ठाणे या संघाची. सतीश शेट्टी खूप ऊन पाऊस पाहिलेत त्यांनी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. खूप चांगलं क्रिकेट ते खेळतात. बघायचं मयूरला कशा प्रकारे सामोरं जाणार. गुडलेनचा चेंडू होता, अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी, ब्युटिफुल टायमिंग. काय चेंडूने मात्र पिचिंग केलंय. टप्पा पडल्यानंतर मात्र खूप काही प्रश्न आणि आता जवळजवळ त्याच्या डोक्याच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. एवढा जबरदस्त चेंडू मोर बोरकरचा पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट मग अशी टाकत असताना थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली होती, पण आता ओव्हर द विकेट जेव्हा जेव्हा ते गोलंदाजी करतायत समोरच्या बॅट्समनला डॉमिनेट करतायत. गुड बॉलिंग, गुड लेंथ असो, ओव्हर पिच असो, हे चेंडू सध्याच्या घडीला आपण जर बघितले तर जे खेळाडू खूप मोठ्या लेवलला खेळतात किंवा गोलंदाज मोठ्या लेवलला खेळतात त्यांच्याकडे गुड लेंथ हा एक जबरदस्त ऑप्शन त्यांच्याकडे आहे. ओव्हर पिच होता, जबरदस्त पिकअप आणि काय फटका. मागच्या बाउन्सरचं उत्तर दिलंय तो चेंडू मिड विकेट जवार फेकत असताना षटकार. चार गडी बाद झाल्यानंतर टेम्परामेंट पाहायला मिळतोय, पण टेम्परामेंटच्या बरोबर आक्रमण सुद्धा आहे. ओ गुड बॉलिंग, चांगला चेंडू होता. क्रॉस बॅटेड शॉट एकदम मात्र अँगल बनवून चेंडू थोडंसं आउटस्विंग करत असताना मागच्या षटकाराचं उत्तर डॉटने ताबडतोब दिलं मयूर बोरकरने. फटक्याचं शॉट सिलेक्शन थोडंसं चुकलं असं मला वाटतं, कारण ते अक्रॉस द विकेट येऊन उभे राहिले. तुम्हाला क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा आहे, पण चेंडूची मेरिटनुसार हा फटका असायला हवा होता. तसा चेंडू त्याला मात्र बीट करून निघून जातोय तो यष्टीच्या मागे. हा चेंडू थोडासा हवेमध्ये, क्षेत्रशक्ती ते आहेत मागे, पण जोपर्यंत चेंडू कव्हर करतील शॉट फाईन लेगमध्ये तेव्हा एकच धाव. मी मगाशी उल्लेख केला तोपर्यंत तुम्ही आता 3रं षटक मार्ग असते. मगाशी मी उल्लेख केला की कल्याण डोंबिवलीच्या आमच्या क्रिकेटमध्ये जे सर्कल जे आहे इनसाइड सर्कल जे आहे थोडंसं जवळ असतं, हे थोडंसं मोठं आहे. पण अशा मुवमेंटला या ठिकाणी जो चेंडू उडाला होता तो मोस्टली आमच्या इकडे जर कॅचच आहे, पण तसं काही चित्र पाहायला मिळतं. क्षेत्रशक थोडेसे दूर बरोबर त्या सर्कलच्या लाईनवर उभे आहेत आणि त्यामुळे मिळते ती एक धाव फलंदाज सतीशला. समोर खेळले बॅक टू द बॉलर, ऑन साईडला लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि एक धाव. आता दोन्ही फलंदाजी बॉडी लँग्वेज अशोकजी आपल्याला अशी पाहायला मिळते की दोन्ही फलंदाज कुठल्या प्रकारची रिस्क घेत नाही आहे. त्यांना माहिती आहे की आता मात्र जर 4 गडी बाद झाले तशा मुवमेंटला पार्टनरशिप बिल्टअप होणं महत्त्वाचं आहे. 5व्या विकेटसाठी पार्टनरशिप गरज आहे. दोन्ही षटकांमध्ये गुरुशंत असो किंवा मयूर बोरकरने अशाच्या 3 षटकाकडे धावसंख्या अंकित झाली आहे.
क्वार्टर सेंचुरी कंप्लीट होते 25 धावा धावफलकावर. 8.33ची गती ठेवली आहे 25 धावा अंकित करत असताना. पण 2 षटकांमध्ये कौतुक करावं लागेल, कारण पहिले 2 जर सामने आपण बघितले तर जवळजवळ पहिल्या सामन्यामध्ये 15.5ची गती, त्यानंतर 13.5ची गती पाहायला मिळाली. पण आता मात्र गती कमी होते, दुपार सत्र आहे, इथे मात्र थोडासा प्रयत्न किंवा थोडासा घाम गळावा लागतो बॅट्समनला, कारण त्यांचे विकेट गेले ते 4 आणि अशा मुमेंटला फक्त 25 धावा धावफलकावर. बरोबर सर. 2 षटकांचा जर विचार केला तर गुमटेश्वर मडगावची सुंदर गोलंदाजी, त्यानंतर तिसऱ्या षटकात त्या ठिकाणी कमबॅक होतंय फलंदाजांचं, धावा होत आहेत मैदानात आणि ही भागीदारी नक्की या ठिकाणी वाढवावी लागेल. एक मोठ्या धावसंख्येकडे जर वाटचाल करायची आहे. आणि दुसऱ्या बाजूनं गुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघ सर मी म्हणेन की अजूनही त्यांना खूप चांगली कामगिरी गोलंदाजीत करावी लागेल, क्षेत्ररक्षणात करावी लागेल या मॅचमध्ये, कारण या इथनं ज्या धावा होतील त्यानंतर फलंदाजीसाठी या ठिकाणी काढवाव्या लागतील त्यांना पाठलाग करताना. गोव्यामधलं क्रिकेट थोडंसं मला वेगळं पाहायला मिळतं. मी पहिल्यांदाच या विभागात समर्थन करण्यासाठी येतोय. ज्याप्रमाणे मला पहिल्या दिवशी ऐकायला मिळालं की पंचांनी सांगितलं की तुम्हाला कमीत कमी 5 गोलंदाज युटिलाइज करायचे आहेत 6 षटकांच्या सामन्यामध्ये. मोस्टली अशा गोष्टी आपण जेव्हा बाकीच्या स्पर्धेमध्ये बघतो की 6 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत, त्यामुळे 2 गोलंदाज तुम्ही 2 षटकं हाताळू शकता. पण इथे तसं नाही आहे. इथे या स्पर्धेचे जे नियम आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. तुम्हाला कमीत कमी 5 गोलंदाज, एक फक्त गोलंदाज 2 षटकं हाताळू शकतो. त्याचबरोबर 38 सर्कल थोडंसं मोठं आहे, कारण अथांग पसरलेलं असं मैदान, थोडंसं अंडाकृती. काल जे आपण तुम्ही उल्लेख केला की न्यूझीलंडचे मैदान जशी असतात तसं तुम्हाला हे अंडाकृती मैदान पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बघायचं डीपमधून चेंडूच्या खाली जज करतायत. दोन्ही खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन अजिबात नाही आहे. तू घेणार की मी घेणार, त्याच्यामुळे काय होतं की 2 खेळाडूंमध्ये चेंडू लँड होतोय. कोऑर्डिनेशनची थोडीशी कमी. प्रयत्न चांगला होता. लेफ्ट हँडेड बॅट्समन तुम्ही बघताय, स्ट्राईकला आहे. शाबाज आणि शाबाजने आता इथे मात्र अंकित केलं तर 2 धावा. धावसंख्या पुढे सरकली 27 धावा धावफलकावर. आता मात्र त्याला काय करायचं की सतीश सोबत एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे. ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू. रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून चेंडू निघून जातोय. अक्षय जोगळे हा गोलंदाज आहे. सतीश येतोय, काहीतरी कानमतं देतोय. विकेटची पार्टनरशिप 5व्या विकेटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे इथे मात्र आझमी टायगर ठाणेच्या संघासाठी. अक्षय जोगळे समोरच्या एंडने पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा करेल. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू समोर खेळायचा प्रयत्न होता. पंचांकडनं कुठल्याही प्रकारचा सिग्नल नाही आहे. तुम्ही पंचांकडे मागणी करताय ही थोडीशी मात्र मला गोष्ट इथे मात्र आवर्जून बोलावीशी वाटते की पंच आपल्या जागी एकदम तटस्थ आहेत. त्यांना माहिती चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग होतोय, कुठे तो स्विंग होतोय, कुठे तो बाहेर निघतोय. अशा मुमेंट तुम्हाला पाहायला मिळते की चेंडू जातो तो निर्धाव. ओ रायझिंग डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी. छोट्या चणीचा छोट्या उंचीचा फलंदाज स्ट्राईक एंडला आल्यानंतर अक्षय जोगळेकडे काय अस्त्र आहे, काय गोलंदाजी आहे, काय पिचिंग आहे पाहायला मिळते. सुपर बॉलिंग, कारण फुटवर्क नाही आहे फलंदाज शाहबाजकडे आणि त्याचा फायदा इथे मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षय जोगळे उचलतोय. गुड बॉलिंग पानमध्ये दिला जातोय तो म्हणजे सतीश शेट्टीकडून. त्याचा इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार स्ट्राईक एंडला शाहबाज. 4 फुटा चेंडू होता. गुड बॉलिंग, फुल्लर लेंथ होता. सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये अक्षय जोगळेने इम्प्रेस करत असताना. मागचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत. आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केल्यात त्या पहिल्या चेंडूवर 2 आणि नंतर 1 वाईट. 3 धावा आतापर्यंत खर्च झालेत, पण नंतरचे 3 चेंडू अक्षरशः निर्धाव. थांबून खेळायचा प्रयत्न होता. ऑनसाइड चेंडूला पुल केल्या, स्क्वेअरला क्षेत्ररक्षक डीपमधून येत आहेत. 2 खेळाच्या मधून चेंडू तिथे जातोय आणि तोपर्यंत चेंडू कव्हर करतील. सतीशने मात्र स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केले. फक्त मिळते ती 1च धाव. धावसंख्या माफक आहे अत्यंत धावफलकावर. 29 धावा या षटकात आले, तर फक्त 4 धावा. चांगलं षटक, पण सतीश शेट्टी वाट बघतोय की स्लॉगरमध्ये आपल्याला थांबायचं आहे. स्लॉगरपर्यंत आपला एक चांगलं टेम्परामेंट दाखवत असताना इनिंग बिल्टअप करायची आहे आणि त्याचबरोबर पार्टनरशिपसुद्धा करायची आहे. ऑनसाईडला आपण बघूया. डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग आहे, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. ऑनसाईडला पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर सतीशसाठी आणि समोरचं क्षेत्र पूर्णपणे ओपन आहे. चेंडू बघायचा आहे, टायमिंग झाला नाही. स्क्वेअरला चेंडू जातो, क्षेत्ररक्षक बरोबर त्याच्या समोर येतो चेंडू उचलण्यासाठी आणि या चेंडूवर मिळते ती फक्त 1च धाव सतीश शेट्टीला. षटक इथे मात्र 4थं समाप्त होत आहे. 4 षटकांची समाप्ती झाली आहे आणि इथे मात्र विराज मला सांगतात फक्त 30 धावा धावफलकावर. 7.5ची गती. मला असं वाटतं की स्पर्धेमध्ये खूप 4 षटकातला सगळ्यात लोएस्ट स्कोर असा पाहायला मिळतोय. फक्त 7.5च्या गतीने आले ते 30 धावा. बरोबर सर, कौतुक करावं लागेल गुमटेश्वर मडगावचं. 2 झेल सुट्ट्या आहेत आतापर्यंत, थोडेसे महागडे होत आहेत मैदानात, परंतु आतापर्यंतच्या जर सर खेळाचा विचार केला
मात्र चांगली गोलंदाजी करते. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं, चांगली गोलंदाजी या ठिकाणी समोर फलंदाजांना जखडून ठेवलंय. कदाचित 4 गडी लवकर बाद झाल्यामुळे थोडासा दबाव आलाय, परंतु अजूनही 12 चेंडू उरलेत. संगम प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस, क्रिकेटचं एक मोठं पर्व, महासंग्राम सुरू झाला आहे. भरपूर कालावधीनंतर 8 महिन्यात या ठिकाणी भरपूर क्रिकेट दूर होतं. त्यानंतर डबल विकेट आमचे दिनेश नाईक रिद्धी वॉरियर्स त्यांनी या ठिकाणी डबल विकेटचं आयोजन पणजीत केलं. आणि त्यानंतर मी म्हणेन की SK जॉगिंगची एक स्पर्धा झाली, पेडणे प्रीमियर लीगची स्पर्धा झाली आणि त्याचबरोबरच या ठिकाणी ही मात्र एक पुऱ्या भारतातील खेळाडू या मैदानात उतरलेत. सांगेम प्रीमियर लीगमध्ये एक मोठी स्पर्धा. आणि अक्षयबद्दल थोडंसं सर बोलूया. याकडे गेल्या वर्षी डबल विकेटची रोहित क्रिकेट वास्को शेखर पिल्लेंचं आयोजन होतं आणि त्या डबल विकेटमध्ये रथी महारथी होते, बंटी पटेल होता, कृष्णा सातपुते होता, ऐजाद कुरेशी, गोपाळ बट्टा, संदेश कुंडेकर, गणेश कुबल, अपाली पुनाजी दर्जेदार खेळाडू. त्यावेळी अक्षयनं त्या ठिकाणी बाजी मारली होती. वळूया मॅचकडे प्रसाद सरांसोबत. वरद दाभोळकरच्या पहिल्या चेंडूवर बघायचं एक जबरदस्त धमाका आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. ऑन द बोर्ड. आणि काय टेम्परामेंट पाहायला मिळते मला सतीश शेट्टीच्या बॅटिंगमध्ये, कारण त्याला माहिती आहे की या स्लॉगरमध्ये जर आता आपण आक्रमक नाही झालो तर मात्र खूप उशीर होईल आणि तो फटका त्याला दाखवायला आपल्या बॅटमधून, तो म्हणजेच वरद दाभोळकरच्या विरुद्ध. हा चेंडू समोर खेळलेत, आता मात्र थोडासा मात्र प्रयत्न कमी पाहायला मिळतोय, ताकद कमी पडली. मगाशी आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला की मैदान अंडाकृती आहे, समोर षटकार खूप लिहिलं या खूप आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात. तो प्रयत्न इथे सुरू होता, पण इथे मात्र सतीश शेट्टीची इनिंग मात्र समाप्त होते. प्रयत्न खूप चांगला होता आणि धक्का लागतोय तो 5वा आझमी टायगर ठाणे या संघाला. थँक्यू सर. या ठिकाणी जे स्पर्धेत संघ सहभागी झालेत आणि ज्या टीम आहेत या ठिकाणी जागृती 11, त्याचबरोबर या ठिकाणी इतरही संघ, आपल्याला सूचना आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी कुपन उपलब्ध आहेत. कॅप्टन तुम्ही यायचं आहे, ती कुपन घेऊन जायचं आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे जेवण व्यवस्था सुरू आहे. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मान्यवर कक्षात यायचं आहे, कुपन घ्यायचे आहेत आणि मागे कॉमेंट्री बॉक्सच्या मागे जेवण व्यवस्था सुरू आहे, त्या ठिकाणी आपण जेवण करून घ्यायचं आहे. अशी प्रथा किंवा अशा ज्या गोष्टी ती खूप स्पर्धेमध्ये खूप रेअरली बघायला मिळतात. याच्यासाठी मी सनशाईन क्रिकेटचे जेवढे आभार मानव तेवढे कमी आहेत. हृदयाच्या अंतकरणात आभार व्यक्त करतो. ओव्हर द विकेट, आउट्स. हो, डेफिनेटली. असा मी उल्लेख, मला जे मागच्या 2 दिवसात जो अनुभव आला आहे इथे गोव्यामध्ये आल्यानंतर किंवा खास करून या स्पर्धेच्या मैदानात दाखल झाल्यानंतर माझा जो अनुभव, तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे या षटकात, आपण निश्चित आपण त्याच्यावर चर्चा करूया. वरद दाभोळकर आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू होता, स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठला केला पण यश मिळत नाहीये. वरद दाभोळकरला पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर तुम्ही पाहिलं काय कमबॅक केलंय. अगोदरचे 5 षटकांमध्ये जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीच्या जणू काही पावलावर पाऊल ठेवत असताना गोलंदाजी करतोय तो वरद दाभोळकर. गुड बॉलिंग, अप्रतिम षटक पाहायला मिळते. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर, 37 धावा. ओव्हर पिच आहे, बॅक टू द बॉलर, चांगला प्रयत्न, 1 हँडेड चेंडू स्टॉप करण्याचा फॉलो थ्रू मध्ये आणि तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होते. ही कला आहे गोलंदाजाची, एक चेंडू ग्रीप करणं, ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू. ग्रीप चेंडू पकडणे, रनअप चेंडू घेऊन धावणे, रिलीज चेंडू सोडणे आणि फॉलो थ्रू चेंडूच्या मागे धावून जाणे. या 4थ्या टप्प्यामध्ये खूप रेअरली आपल्याला कॅचेस पाहायला मिळतात, फिल्डिंग पाहायला मिळते, पण तो प्रयत्न इथे वरदने केला आहे. एक धाव रोखू शकला नाही आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 38 धावा धावफलकावर. 38 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टोटल 5 विकेट. थोडासा नाजूक परिस्थिती आझमी टायगर ठाणे संघाची. बघायचं आहे या मोमेंटला मिडल ऑर्डरमध्ये काय फलंदाजी करावी लागणार, मोठे फटके मारावे लागतील ते म्हणजेच आझमी टायगर संघाच्या फलंदाजांना. फुल टॉस आहे पण ही बाउंड्री खूप लांब आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि लॉंग ऑनला टिपला जातो तो झेल.
थोडासा इथे दबावाखाली थोडंसं अडचणीत आलं आहे संघ, कारण विकेटवर विकेट मात्र जात आहेत आणि धावसंख्या माफक आहे धावफलकावर, ती 38 धावा. अमरीश नवीन फलंदाज. गुड बॉलिंग, आउटस्विंग होतोय चेंडू, वाईट बॉल कॉल केलाय पंचांनी. पिचिंग डिलिव्हरी काय आहे, फलंदाजचा स्टान्स कुठे आहे, त्याने कुठला गार्ड घेतलाय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे पंचांकडे आणि तेच तुम्हाला पाहायला मिळते की चेंडू पिचिंग झाला तर मग कुठे तो वळतो, आउटस्विंग होतो, लेट स्विंग होतो थोडासा आणि पंचांनी ताबडतोब सांगितलं वाईट बॉल. स्ट्राईक केलेला फलंदाज आपण बघत आहोत नुमान. आउटसाईड ऑफ स्टंप, पुन्हा आउटस्विंग होतो, चेंडू हो कट करतोय चेंडूला असे तशा डीपमध्ये पॉईंटला आणि समोर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची आउटसाईड एज लागली, पॉईंटला निघून गेला चेंडू आणि तोपर्यंत मिळते ती एकच धाव. धावसंख्या एकने पुढे सरकेल, धावफरक अंकित होते त्या विराज मला सांगतायत. एकूण धावा अंकित झाले ते 40 धावा. काल सुद्धा अशीच परिस्थिती होती, पण शेवट षटकात सामन्याला कलाटणी मिळाली जेव्हा गोलंदाजी करत होता तो म्हणजेच ओव्हीएल बदलापूर आणि या संघाने तब्बल 35 धावा खर्च केल्या निर्णायक षटकामध्ये आणि त्यात तिथे सामन्याला कलाटणी मिळाली. मग अशी आपण जे चर्चा करत होतो की सनशाईन क्रिकेटर्स या संघाचं किंवा या आयोजकांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये किंवा उभ्या भारतामध्ये सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की खूप अशा रेअरली गोष्टी घडल्या त्या स्पर्धेत की ज्या मला आवर्जून त्याचा उल्लेख करायचा वाटतो की एकतर गोव्यामध्ये भरपूर खेळाडू लांबून येतात, दूरवरनं येतात, पण त्यांची राहण्याची सोयसुद्धा आणि खास करून दुपारी जेवणाची सोयसुद्धा आयोजक करतात. यासाठी लाख लाख धन्यवाद सनशाईन क्रिकेटर्सचे. खरोखर सर खूप कौतुक करावं लागेल या सनशाईन क्रिकेटर्सचं. आमच्याकडे सर सिंधुदुर्गात मातोंड प्रीमियर लीग होते, कुडासे प्रीमियर लीग होते, तळेखोल प्रीमियर लीग होते, या स्पर्धा होतात. प्रीमियर लीगच्या भरपूर हल्ली स्पर्धा होतात सिंधुदुर्गात, कसाल प्रीमियर लीग, आणि त्या ठिकाणी सर मात्र असं भव्य दिव्य दुपारच्या सत्रात खाण्यापिण्याचं आयोजन होतं. द विकेट नरेश, मगाशी ज्या खेळाडूचा उल्लेख किंवा ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने पहिल्या षटकापासून इथे सुरू आहे, वन ऑफ द ग्रेट लिजंड क्रिकेटर आणि डिसिप्लिन क्रिकेटर. या स्पर्धेत आपण बघतो तर तब्बल 7 दिवसांचा कालावधी आहे. मी असं म्हणत नाही की बाकीच्या स्पर्धेमध्ये या गोष्टी घडतात की नाही, पण हा स्पर्धेचा कालावधी सुद्धा मोठा आहे. 7 दिवस, 7 दिवसामध्ये जे संघ खेळत आहेत आणि खास करून 24 संघांना इथे इन्व्हाइट करण्यात आलं आहे. 24 पैकी मी तर म्हणजे कमीत कमी 12 ते 16 संघ तरी असतील ज्यांची मात्र व्यवस्था आयोजकांना करावी लागते राहण्याची, जे गोव्याच्या बाहेरून येतात ते संघ, आणि त्यानंतर त्यांची दुपारची जेवणाची व्यवस्थासुद्धा आयोजक इथे करतात. आपण बोलूया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. गोलंदाज सज्ज होते निर्णय षटकामध्ये. गोलंदाज आले ते नरेश असोल्डेकर. नरेश असोल्डेकर ओव्हर द विकेट. आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू होता, थोडासा वाईड यॉर्कर ऑन साईडला चेंडूला प्लेस केलाय, वाईडिश मिडॉनला तो चेंडू जातोय आणि तिथून मात्र कंप्लीट होते ते एकच धाव. दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा आपण पुन्हा पुढच्या सत्रामध्ये जेव्हा आपण जरा आपल्या गोवा रणजी क्रिकेट टीमबद्दल आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. अप्रतिम संघ यावर्षी आपल्याला तो पाहायला मिळेल नवीन सीझनमध्ये, कारण वर्षाच्या सुरुवातीला ही स्पर्धा होईल, कवर रणजी ट्रॉफी. ओव्हर द विकेट समोर खेळलेत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये वाईडिश लॉंगला जज करतोय आणि आउट. 1 मोर डाऊन. अजूनही धक्का लागला मैदानावर. फलंदाज OUT, फलंदाज बाद. सर समोरची बाउंड्री आणि आमच्या समोर इकडे या ठिकाणी हे दोन्ही अंतर भरपूर आहे. सोपं नाही षटकार मारणं, पुरी ताकदीने फटका मारावा लागतो, टायमिंग अचूक करावं लागतं या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा सूचना, या ठिकाणी जे संघ आहेत उपस्थित, जे मैदानात खेळत नाहीत आहेत, त्यांनी या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आपली जेवणाची कुपन्स या ठिकाणी आपण घेऊन जायचे आहे. सर चर्चा होती जेवणाबद्दल. आणखी एक बेतीमला टुर्नामेंट होती झिंगार. टोटल स्कोर बोर्डपड 41 तर झिंगारू बॉईज बेतीमला एक टुर्नामेंट होते सर, त्या ठिकाणी पण सुंदर व्यवस्था होते. खेळाडूबद्दल आम्ही बोलत होतो आणि आमच्याबद्दल कॉमेंट्रीबद्दल अंपायरबद्दल बोलायचं असेल तर सिंधुदुर्गात आणि गोव्यात सर कुठेही अगदी अतिशय सुंदर आमची नक्कीच प्रत्येक सामन्यात या ठिकाणी अगदी चोख व्यवस्था असते सर खाण्यापिण्याची. नाही, यासाठी मी जे स्लोगन आपण आपल्या विभागात, मी सुद्धा मालवणीत माणूस आहे सुद्धा, मी यावरून उल्लेख करेन. आपण जे म्हणतो ना, येवा कोकण आपलाच असा, त्यामुळे तुमचं सगळ्यांचं स्वागतच आहे. आम्ही तिथे तयारच आहोत तुमची सगळ्या स्वागताची तयारी करायला आणि तुमची सगळी व्यवस्था किंवा तुमचा पाहुणचार करण्यासाठी. बरोबर सर, बरोबर. या दोन्ही गोष्टी सिंधुदुर्गात आणि गोव्यात प्रामुख्याने आढळतात. गुड बॉलिंग फ्रॉम नरेश. समोर खेळला ऑनसाईडला वाईड यॉर्कर खोदून काढला अक्षरशः चेंडूला. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये.
ज्या खेळाडूच्या डिसिप्लिनबद्दल भरपूर चर्चा पहिल्या षटकापासून सुरू होती आणि त्याच्यावर पूर्णपणे खरा उतरला आहे. जेवढा डिसिप्लिन क्रिकेटर आहे तेवढी शिस्तबद्धता त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे, अचूक त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे आणि वन ऑफ द ग्रेट लिजंड क्रिकेटर त्याला का म्हटलं जातं आहे याचं अप्रतिम उदाहरण त्याने स्लॉगरमध्ये दाखवलं आहे. गुड बॉलिंग फ्रॉम नरेश. धावसंख्या अत्यंत माफक आहे. धावफलक 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. 42 धावसंख्या. धावफलकात 40. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो तो क्षेत्ररक्षक डीपमधून चेंडू उचलण्यासाठी मिळते ती एकदा दुसरा इथे पूर्ण होणार का बघायचं आहे. फेक चांगली झाली आहे आणि वन शॉट. फेक तर चांगली झाली आणि फलंदाज इथे तुम्ही आता 2 धावा इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. आणि फक्त एकच धाव इथे अंकित केली जाईल. धावसंख्या फक्त आणि फक्त 43 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 44 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं आहे आझमी टायगर मुंब्रा या संघाने घुमटेश्वर मळव या संघासमोर. खरोखर दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळाली. 2 छोटेसे अवघड झेल दुपारच्या सत्रात सुटलेत, परंतु कौतुक करावं लागेल. दुसऱ्या बाजूनं आझमी टायगर मुंब्रा हा संघ नक्की सर चांगली गोलंदाजी आहे. या संघाकडे पण क्षेत्ररक्षण आहे. जरी धावसंख्या 43 असली तरी नक्कीच संघर्ष घुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघाला या मॅचमध्ये तर करावा लागेल नक्कीच सर. आणि त्याचबरोबर सर हल्ली भरपूर वर्ष गोवा आणि सिंधुदुर्गात क्रिकेटला जातो, स्पर्धांना जातो सर. खरोखर अगदी जरासुद्धा कुठे मला तक्रार करायला म्हणजे मी म्हणेन की जागा शिल्लक मिळत नाही. कारण दुपारच्या सत्रात अतिशय सर सुंदर जेवणाची व्यवस्था गोव्यात म्हणा आणि सिंधुदुर्गात अतिशय सुंदर व्यवस्था असते. आणि आमच्या सिंधुदुर्गात आणि गोव्यातील सर भोजनाबद्दल जर आपण बोलायला गेलो तर चव सारखी असते अगदी दोन्ही ठिकाणी. आणि खरोखर या ठिकाणी नक्कीच मी त्याबद्दल गोवा आणि सिंधुदुर्ग अगदी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतोय. पुन्हा एकदा सूचना, जेवण सुरू आहे आमच्या मागे आणि त्या ठिकाणी आपण यायचं आहे. कुपन या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात घेऊन जायचे आहेत या ठिकाणी. आणि पुन्हा या ठिकाणी सर रोहित क्रिकेट वास्को आणि वाळपेश्वर शिरोडा दोन्ही कॅप्टन या. तुमची टीम लिस्ट आणि टॉससाठी रोहित क्रिकेट वास्को आणि वाळपेश्वर शिरोडा दोन्ही टीम या ठिकाणी टॉससाठी या. पुन्हा एकदा बोला प्रसाद सर. तर 6 षटकांचा खेळ समाप्त होते. 6 षटकांकडे धावसंख्या धावफलकात 43 धावा आणि 44 धावसंख्येचं एक माफक लक्ष ठेवलं आहे. बघायचं आहे जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अशा काही गोष्टी आपण घडताना बघितल्या आहेत की जेव्हा जेव्हा धावसंख्या कमी तेव्हा एक चांगलं स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळालं आहे, एक दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं आहे आणि शेवटच्या षटकामध्ये सामने जाताना पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे बघायचं आहे ह्या धावसंख्या ज्या आहेत म्हणजेच आझमी टायगर मुंब्रा या संघाकडे त्या इनफ आहेत का, पुरेशा आहेत का धावसंख्या डिफेंड करण्यासाठी. त्यांचे गोलंदाज तुम्ही पाहतात तशा प्रकारे मात्र ही झुंजवणार का हा सामना. 7.33 ची गती राखायची आहे ती म्हणजेच फलंदाजी करत असताना या मुवमेंटला तिसऱ्या सामन्यामध्ये ते म्हणजेच घुमटेश्वर मडगाव या संघाला आणि ती गती राखत असताना सामना कशा प्रकारे फिनिश करणार यासाठी थोडंसं मात्र विश्रांती मी घेतो. शिवसागर बोटिंग हे तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता. वेंगुर्ला गणपती मंदिर रेडी येथे आणि बोटिंग म्हटल्यानंतर निश्चितच एक जबरदस्त अनुभव असतो. सागर सफरीसाठी आपण जायचं असतं आणि भरपूर ते एन्जॉय करायचे असते. यासाठी वेंगुर्ला जर तुम्ही येत असाल तर निश्चितच शिवसागर बोटिंगला निश्चित आवर्जून भेट द्या. शिवसागर बोटिंगमध्ये जाऊन तुम्ही निश्चित गणपती मंदिर रेडी वेंगुर्ला येते आवर्जून तुम्ही भेट घेऊ शकता. म्हणजे प्रीतम आहेत, आमिर आहेत आणि दर्शन यांना तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवर आता छोटीशी ॲड पाहायला मिळाली होती जरा कारण शेवटचा टप्पा आहे या वर्षाचा. आणि त्याचबरोबर आमचे जे स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत सूर्यदत्त नाईक यांचं सुद्धा एक जबरदस्त शॉप आहे ते मात्र आवर्जून ते भेट घेऊ शकता. कारण गोव्यात आल्यानंतर निश्चित तुम्ही याचा आस्वाद घेता आणि RP वाईन्सचा उल्लेख त्यामध्ये करायलाच हवा. तर थँक्यू व्हेरी मच. थोडासा मात्र विश्रांती घेतो, पुढच्या सत्रामध्ये घेऊन जातो जिथे मात्र 44 धावसंख्येचं लक्ष इथे गाठायचं आहे म्हणजेच घुमटेश्वर मडगाव या संघाला. आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की आज 44 धावा इनफ आहेत ते म्हणजेच गोलंदाजी करत असताना आझमी टायगर मुंब्रा या संघाला याचं धावतं वर्णन घेऊन येत आहेत. या आपण ऐकूया राष्ट्रभाषा हिंदीमधून मच्छिंद्र पाटील यांचा आवाज. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया प्रसाद जी और बहुत बहुत शुक्रिया अशोक सर जी. तो चलेंगे दोस्तों क्रिकेट की सदाबहार बेहद रंगीन दुनिया में फिर एक बार लौट चलेंगे. इस SPL के दौर में क्रिकेट का एक कारवां दूसरे दिन में लगातार जारी हो चुका है. पहला मुकाबला इस मैदान के ऊपर जिस तरह से हमने देखा जागृति 11 डोंबिवली और बनाम आज़मी टाइगर ठाणे के बीच में मुकाबला एक तरफा रहा. माफ कीजिए मुकाबला काफ़ी बढ़िया रहा
और दूसरा मुकाबला एक तरफा रहा। तो तीसरे मुकाबले की हम चर्चा कर रहे हैं कि दर्शक इस मुकाबले से काफ़ी उम्मीद लगा के बैठे। 44 का लक्ष्य। आइए चलेंगे मैदान की तरफ। दोपहर के ठीक 2:17 अंपायर का कॉल हो चुका है कि मुकाबले को आगाज किया जा रहा है। बिल्कुल इस वक्त अगर बताऊँ ना तो शायद डीजे ऑपरेटर की तारीफ करनी पड़ेगी। बाबूराव जो कि इस वक्त बाबूराव देसाई डीजे ऑपरेटर, लेकिन बाद में बात करेंगे इनके बारे में। आप निश्चित तौर पर गेंदबाजी में तैनात है। सर्कल के दायरे के अंदर देख पा रहे हैं हम शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, पॉइंट कवर, जिस तरह से मिड ऑफ हम देख पा रहे हैं। P1 का ये पहला ओवर चलता हुआ। बहुत पहले खेला इस शॉट को। स्ट्रॉन्ग अपील, कड़ी अपील हुई यहाँ पर अंपायर की तरफ, देखा भी पैनी निगाह से, लेकिन अंपायर के ऊपर कोई असर नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी, जिस प्रकार की बात हम कर रहे थे आजमी टाइगर ठाणे, क्योंकि पहला मुकाबला उन्होंने खोया है तो ये मुकाबला जीतना उनके लिए कोरिया मरो की स्थिति होगी। इस प्रतियोगिता में आपको 2 मौके दिए जाएंगे और ये 2 मुकाबले में आपको बहुत कुछ करना है, यानी कि मौका कम है और यहाँ पर मौके पर चौका भी लगाना है। तो ठाणा टीम पहला मुकाबला हारने के बाद मुमरा टीम माफ कीजिए, आजमी टाइगर मुमरा, इस बीच अगेन पुल टॉस गेंद हल्के हाथों से गेंद को ड्राइव किया। नाइस ड्राइव विथ अ स्वीट टाइमिंग ऑन द बॉल, क्विक सिंगल, हिटिंग द बॉल क्विक सिंगल, और सिंगल के बाद खाते की शुरुआत की। इज ऑफ द मार्क नाउ, टीम स्कोर इज 1। 44 का लक्ष्य है। 6 ओवर का मुकाबला, 36 गेंदें, 44 का लक्ष्य, न्यूनतम स्कोर खड़ा कर दिया। इससे पहले मुकाबले हमने 89 रन भी देखे और ये न्यूनतम स्कोर। और आज तक के मेरे क्रिकेट के कमेंट्री करियर का तजुर्बा है कि कम स्कोरिंग में मुकाबले काफ़ी अच्छे होते हैं, संघर्ष बड़ा देखने को मिलता है। तो क्या इस मुकाबले में वो संघर्ष हम देख पाएंगे? भारत के बल्लेबाज पहले बस स्ट्राइक एंड पर संकेत मोरजकर फील्ड का मुआयना करते हुए बिल्कुल तैयार है। इस बीच अगली गेंद उठा के खेल दिया। इस गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद है, गेंद को जज कर रहे हैं, लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद जा रही है यहां पर, और अंपायर का इशारे का इंतजार बिल्कुल हम करेंगे। और गेंद जा रही है पर एक्स्ट्रा कवर के रीजन में सीधा 4 रन के लिए। क्या टाइमिंग थी, क्या तकनीक थी, क्या नजाकत थी, क्या फुटवर्क था, बहुत ही शानदार शॉट, गेंद सीमा पर, सीधा 4 रन। इसलिए इस बल्लेबाज ने आते ही फील्ड का मुआयना किया था किस तरह से गैप है और कहां से हमें गैप में खेलना है, और बिल्कुल सही फैसला किया इस बल्लेबाज ने। सही शुरुआत 4 के साथ शुरुआत की बल्लेबाज ने। टेरिफिक स्टार्ट फ्रॉम बैट्समैन विथ 4 रन, और टीम का स्कोर यहां पर आता हुआ 5 रन। दोपहर की कड़ी धूप, आसमान बिल्कुल साफ सुथरा, 2:20। दर्शक बड़े इत्मीनान के साथ इस मैच का लुत्फ उठाते हुए। ड्राइव के इस गेंद को, बढ़िया क्रिकेट, एक बड़ा शॉट खेलने के बाद यहां पर सिंगल को भी न्योता दिया। सेंसेबल क्रिकेट आफ्टर हिटिंग द 4, क्विक सिंगल। ओ व्हाट अ सेंसेबल क्रिकेट फ्रॉम बैट्समैन, ब्यूटीफुल क्रिकेट, स्टैंडर्ड है क्रिकेट का। और 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ 6 पर। स्ट्राइक को रोटेट करना यहां पर जायज समझा, और नए बल्लेबाज जो पहले बल्लेबाज थे आप स्ट्राइक पर आते हुए विराज। गेंदबाजी में अमरेश, एक मिनट, बॉल को देना है, गेंद को अंदर आने से रोकना है। बड़ी मेहरबानी कीजिए दोस्तों, क्योंकि प्रतियोगिता सबसे बड़ी है, देश विदेश में चर्चा होती है। 365 दिन आंख लगाकर इंतजार किया जाता है इस प्रतियोगिता का। सिल्वर ट्रॉफी है, काफी ऊंचे स्तर पर यह प्रतियोगिता खेली जाती है, SPL ट्रॉफी। अच्छी गेंदबाजी, फुलर लेन की गेंदबाजी, गेंद को निचले हिस्से में रखा, बल्लेबाज को सोचने पर विवश किया, फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं थी। डॉट गेंद की समाप्ति। इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट देख रहे हैं आप tenniscricket.in के माध्यम से। गौरव सावंत और उनकी पूरी टीम दिन रात मेहनत करके देश विदेश में इस प्रतियोगिता को सीधा प्रसारण किया जा रहा है गोवा से। वेरी गुड जॉब, कीप इट अप बॉयज। अंपायर का भी काफी किरदार अच्छा रहा है प्रतियोगिता में। वेरी गुड जॉब जेंटलमैन, कीप गोइंग। इस बीच गेंद, कदमों का इस्तेमाल किया था ऑन साइड में, इस गेंद को खेलने की कोशिश, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा यहाँ पर। गेंद जा रही है बैकवर्ड फाइनल के रीजन में, 1 ही रन यहाँ से मिलेगा। ओवर की समाप्ति। अच्छा ओवर रहा पर, एक चौका लगा इस ओवर में और एक भी सफलता अर्जित नहीं की। लेकिन जिस तरह से बात करते हैं हम, कृष्णा जी हमसे जुड़ चुके हैं कि सर्कल के दायरे के अंदर ओवर करना और 2 खिलाड़ी 30 गज के बाहर होते, बड़ा मौका होता है बल्लेबाज के पास। ऐसी स्थिति में 7 रन, क्या कहेंगे यहाँ पर? बिल्कुल अच्छी बॉलिंग, लेकिन सर्कल की बात करूं तो आपके पास भी बैटिंग के लिए भी उनके प्रमुख ही बल्लेबाज आते हैं,
क्योंकि उनको भी अटैक करना तो इनको पता होता है। और कभी कभी इस वक्त में विकेट भी निकल जाते हैं, कभी कभी रन भी बन जाते हैं। पहले आपने मैचों में देखा कि पहले 2 ओवर में लगभग एक टीम ने पहले ओवर में 12 रन बनाए, उसके बाद दूसरे ओवर में लगभग अच्छे रन बनाए, लेकिन उसके बाद तो थोड़ी सी रन गति कम हो गई। और वही तो खेल है, क्योंकि उतार चढ़ाव रहेगा इस खेल में, निश्चित कभी तौर पर गेंदबाजों का बोलबाला, कभी बल्लेबाजों का। और यही तो क्रिकेट है मैदान पर, और इसी को देखने को लोग दर्शक दूर दूर से आते हैं मैच में। दूर दूर से दर्शक भी आते हैं और दूर दूर से खिलाड़ी भी आते हैं यहाँ पर। कृष्णा जी, हम हमारे बात कर साथ रहे थे इस प्रतियोगिता की सभी का पुख्ता इंतजाम किया जाता है, खाने का प्रबंध किया जाता है, रहने का भी प्रबंध किया जाता है। और एक बात तो मैं, जिस तरह से आपकी कोंकणी लैंग्वेज जब मैंने सुनी, जब हम किसी होटल में जाते हैं खाना खाने के लिए, तो उनकी जो मीठी आवाज़ है, वो मीठी आवाज़ सुनकर ही पेट भर जाता है खाने से पहले, इतनी मीठी आवाज़ है यहाँ पर। बिल्कुल अच्छा लगा जानकर, क्योंकि भाषा इतनी मीठी है ना कि आपको लुभा जाती है। निश्चित तौर पर हम तो प्रभावित हो चुके हैं गोवा से, और गोवा की इस लैंग्वेज से, कोंकणी लैंग्वेज से। आइए दोस्तों, रुक करेंगे, क्रिकेट की दुनिया में फिर एक बार चर्चा जारी रहेगी। अच्छी गेंदबाजी, अच्छा एग्जीक्यूटिव गेंद जा रही है, शॉर्ट कवर के रीजन में गेंद को खेल दिया हल्के हाथों से, बॉर्डरमैन का शानदार इस्तेमाल, कदमों का भी बढ़िया इस्तेमाल हुआ, ऑफर फंबलिंग हुआ, 2 रन। जहां तक स्कोर कम है वहां तक ऐसे इजाफा आना बल्लेबाज के लिए तो बिल्कुल खुशी की बात होगी। 2 रन का इजाफा, टीम का स्कोर बनता हुआ इक्का दुक्का से। बल्लेबाज को पता है कि 44 का लक्ष्य बड़ा नहीं है, इसीलिए एंजॉय कर रहे बल्लेबाजी को। अच्छी गेंद को सम्मान भी दिया जा रहा है, खराब गेंदों का समाचार भी लिया जा रहा है। स्टैंडर्ड क्रिकेट यहाँ पर खेली जा रही है दोनों टीमों की ओर से। गेंदबाज सतीश शेट्टी गेंदबाज, और इसके ऊपर बहुत ही बढ़िया शॉट, क्या कमाल की तकनीक थी। अंपायर का इशारा सीधा 4 रन के लिए। चौके बड़े हिट जब आते हैं तो गेंदबाज की आप बात करेंगे तो गेंदबाज का आत्मविश्वास थोड़ा सा कमजोर किया जाता है, क्योंकि जिस प्रकार बड़े हिट आते हैं तो बल्लेबाज गेंदबाज के ऊपर दबाव बरकरार रखने की कोशिश करता है, और यही हम देख पा रहे हैं मैदान के ऊपर। कृष्णा जी, लेकिन शायद ये गेंद लेग स्टंप के ऊपर थी, शायद उछाल के साथ थी, शायद उसको सिर्फ मोड़ आ गेंद को ऑन साइड पर। और मैं कहूँगा अच्छी बॉलिंग होनी चाहिए, विकेट चाहिए तो विकेट आपके लिए बहुत कुछ काम करेंगे मैदान पर। युवराज स्ट्राइक एंड पर 8 रन बनाए। ओ बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, क्या नजाकत थी शॉट में यहाँ पर, बहुत ही बढ़िया। इट इज अ ब्यूटी ऑफ क्रिकेट, इट इज अ स्टैंडर्ड ऑफ क्रिकेट, इट इज अ लेवल ऑफ क्रिकेट। दैट्स अ 4 रन। विराज स्ट्राइक एंड पर 2 चौके लगाए उन्होंने बैक टू बैक, इससे पहले 2 सिंगल, इसके बाद एक डबल। अच्छी बल्लेबाजी स्टांस देखिए, अटैकिंग स्टांस में दिखाई दे रहे हैं युवराज। बैकफुट पर स्ट्रोक को बनाने की कोशिश, और यहां से क्लीन बॉल, परफेक्ट डिलीवरी फ्रॉम बॉलर। बैट्समैन नो आंसर, डिसलॉस द बेल्स, फर्स्ट विकेट, ब्रेक डाउन, एंड ही गॉट अ फर्स्ट ब्रेक थ्रू विकेट। गुड डिलीवरी।
both the batsmen. Fantastic performance also. You're watching Sunshine Cricketers organize Sangam Premier League 2020 and 21. 24 team have been participating in this tournament. और कल इस प्रतियोगिता में वैष्णवी 11 महाड़ और साई गणेश रॉयल टीम क्वालिफाई हो चुकी है. तो देखना आज कौन सी टीम इस प्रतियोगिता में क्वालिफाई होती है. नए गेंदबाजी में आते हुए अली, स्टार्टिंग पे बल्लेबाज पनामा कैप पहनते हुए मतीन खान, जिन्होंने एक चौके के साथ खाते की शुरुआत की थी और कुल मिलाकर 7 रन का योगदान दिया है अपने टीम के लिए. आसान सा मुकाबला. अगला मुकाबला दोस्तों कहीं भी मत जाना, देखते रहना. रोहित क्रिकेटर वास्को बनाम वालपेश्वर शिरोडा, चौथा मुकाबला. और इसी के साथ समापन किया. ब्रिलियंट फिनिश फ्रॉम द बैट्समैन मतीन खान. और यह मुकाबला जीता है महज 19 गेंदों में 44 रन बनाकर. क्या ताकत है हमारी और क्यों हम इस प्रतियोगिता में आए और क्या करेंगे ये इरादे जाहिर करते हुए. और यहां पर कन्विंसिंग विक्ट्री में कहूंगा, जबरदस्त जीत मैदान पर. जीत मुबारक हो. और आजमी टाइगर बुमराह दोनों मैचेस यहां से गवा चुकी है. इट्स अ वेरी बैड न्यूज फॉर आजमी टाइगर. वेल प्लेड बॉयज. दिस टाइम हार्ड लक, नेक्स्ट टाइम गुड लक. बहुत बहुत शुक्रिया. तो मैन ऑफ द मैच की हम घोषणा करने जा रहे हैं. विराज हमें बता रहे कि मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा किसको? गुरशांत को दिया जाएगा. उनकी गेंदबाजी में बहुत ही बढ़िया गेंदबाजी देखने को मिली. एक ओवर में उन्होंने 5 रन देकर 2 सफलता अर्जित की है. आइए गुरशांत, मैन ऑफ द मैच का अवार्ड देने के लिए मैं कृष्णा जी से गुजारिश करूंगा कि जाइए आप. सर जी आप ही जाइए, क्योंकि आप जानते हैं कि इस हालात में क्या थे, क्योंकि अपने कमेंट्री के इस मैच में आपको पता है कि किसने विकेट लिए, किसको आउट किया. तो गुरुशांत थे मैन ऑफ द मैच के हकदार, जिन्होंने एक ओवर में 5 रन देकर 2 सफलता अर्जित की. मैं गुजारिश करना चाहूंगा तो आइए लॉरेंस सर की शुभ बातों से गुरुशांत को हम यहां पर मैन ऑफ द मैच का खिताब देंगे. तो गुरुशांत उर्फ मैंडिस मैन ऑफ द मैच का हकदार, 5 रन देकर 2 सफलता अर्जित की. आइए सर जी आपकी शुभ बातों से ये मैन ऑफ द मैच का अवार्ड दीजिए. 10 ग्राम ये चांदी का सिक्का देकर इस गुरुशान को यहाँ पर नवाजा जा रहा है. उनसे हम बातचीत भी करना चाहेंगे, अगर वो रेडी है तो रूबरू करेंगे उनसे भी. हमारे पास समय थोड़ा सा. गुरुशान आइए, जुड़ जाइए हमसे. बिल्कुल उन्होंने इनकार किया, कोई बात नहीं दोस्तों, फिर रुक करेंगे हम बार प्रतियोगिता की तरफ. आप देख पा रहे हैं एसपीएल का यह शानदार धमाका, जिसकी प्रतियोगिता की हम हमेशा चर्चा करते. 365 दिन इस प्रतियोगिता की चर्चा की जाती है. देश विदेश में 365 दिन आंख लगाकर इस प्रतियोगिता की चर्चा क्यों की जाती है, इसका जवाब आप देख पा रहे हैं. क्योंकि ये लुभाना आयोजन हम देख पा रहे हैं, बहुत ही शानदार सुहाना सफर भी यहाँ पर रहता है. और इस प्रतियोगिता में आपको दी जाएगी चांदी की ट्रॉफी.
यानी कि 24 टीमें इस प्रतियोगिता में किस्मत आजमा रही है और आने वाले इतवार के दिन क्या आलम होगा, क्या माहौल होगा जब ये चारों तरफ से स्टेडियम खचाखच भरा हुआ होगा और फाइनल का दिन होगा और उस दिन आपको पता चलेगा हु इज गोइंग टू बी चैंपियन ऑफ एसपीएल 2020 एंड 21। थैंक यू सो मच। नाउ ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू सो मच। हेलो सर जी, प्लीज प्लीज आई रिक्वेस्ट यू, आपको बाहर आना है, प्रैक्टिस अलाउड नहीं है अभी। प्लीज प्लीज मैदान से बाहर आइए। आपका जो भी खेल है आपको मौका दिया गया है उस टाइम आप दिखा सकते हैं। सॉरी टू से प्लीज प्लीज कम आउटसाइड। तो आइए दोस्तों, जुड़ेंगे फिर एक बार हमारे बेहतरीन कमेंटेटर कृष्णा देव जी, स्टार कमेंटर ऑफ गोवा। आइए उनकी आवाज आपके सामने। बहुत बहुत शुक्रिया। यस, जागृति टीम के कप्तान से और अजमेर मुंब्रा टीम के कप्तान से गुजारिश है कि आपका खाने का प्रबंध किया गया है। आयोजकर्ताओं की ओर से आपको सूचित किया जा रहा है कि आपके खाने का प्रबंध किया गया है। बहुत बहुत शुक्रिया। और टू कमेटी बॉस कृष्णा जी। धन्यवाद सभी का स्वागत मैदान पर लंच के बाद। इस वक्त यहाँ से लेकर रोई स्पोर्ट वास्को और साथ साथ जो कि वालपेश्वर शिरोड़ा, इनके बीच में मुकाबला